सायली आता घरातून आश्रमात निघालेली असते. आश्रम हा सील केलेला असतो. तर सायली आता आश्रमाच्या गेटवर चढून आश्रमामध्ये गेलेली असते आणि त्याच वेळी तिच्या पायामध्ये एक खिळा भरतो. ती खूप मोठ्याने ओरडायला लागते आणि त्याच वेळी तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि सायलीला उचलून घेऊन आता तो तिथून चाललेला असतो. खरं तर सायली जेव्हा घरातून जाते तेव्हा अर्जुनला ते समजलेलं असतं आणि अर्जुन तिचा पाठलाग करत आश्रमाकडे आलेला असतो. नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सायलीचे लहानपणीचे पुरावे असलेलं गाठोडं हे प्रिया पळून घेऊन जात असते आणि त्याच वेळी सायली आणि अर्जुन तिला रंगेहात पकडतात आणि मग सायली सर्व सुभेदार कुटुंबासमोर प्रियाचं मुस्काट फोडते. आणि हे सर्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये बघितलं की कल्पना जेव्हा अर्जुनला म्हणते की अर्जुन, सायलीचा वाढदिवस आहे हे तू आम्हाला आधी सांगायला हवं होतं. अरे तुला तरी आईबाप आहे, परंतु सायलीचे आईबाप कोण आहे ते हे त्या बिचारीला माहित सुद्धा नाहीये. त्यामुळे आईबापाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू आम्हाला वंचित ठेवलंस. आणि ती अर्जुनला सांगत असते की तुला आता सायलीची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तर कल्पनाच्या बोलण्यामुळे अर्जुन कुठेतरी विचार करायला लागतो की खरंच सायलीचे आई वडील कोण असतील आणि कुठे असतील. ज्या प्रकारे मी माझ्या आई वडिलांशिवाय राहू शकत नाही, मिसेस सायलींना तर त्यांचे आई वडील कोण आहेत हे देखील माहित नाहीये. आणि त्याला माहित असतं की सायलीला जर तिचे खरे आई वडील मिळाले तर किती छान होईल, मिसेस सायली किती खुश राहतील. आणि मग त्यानंतर सायलीचे खरे आई वडील शोधण्यासाठी अर्जुन आता ध्यास घेतो. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही मधुभाऊंना भेटण्यासाठी जातात. सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी तर खूप उत्सुक असते. तर अर्जुन जेव्हा मधुभाऊंना भेटतो तेव्हा त्यांना केस बद्दल विचारत असतो की आश्रमात जे काही झालं, साक्षी शिकरे बद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का? तुम्हाला असं काही आठवतंय का जेणेकरून त्याची केसला जास्त मदत होईल? परंतु मधुभाऊंना त्याबद्दल काही आठवत नसतं. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मला एक सांगा की मिसेस सायली तुम्हाला कशा भेटल्या, म्हणजे सायलीचे आई वडील कोण आहेत, सायलीच्या आई वडिलांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आणि मग मधुभाऊ एक एक करून अर्जुनला सांगू लागतात की खरं तर सायली रडवेल्या अवस्थेमध्ये मंदिराच्या पायरीजवळ बसलेली होती आणि खूप लहानशी होती, रडत होती आणि तेव्हाच मी तिला पहिल्यांदा बघितलं. तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती आणि त्यावेळी मी तिला तिच्या आई वडिलांबद्दल विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण तेव्हा सायली खूप छोटी होती, काही बोलूही शकत नव्हती. तिला तिच्यासोबत काय झालंय हेच सांगता येत नव्हतं. परंतु मला असं वाटतंय की त्यावेळी कदाचित तिने काहीतरी मोठा प्रसंग किंवा मोठा अपघात बघितलेला असावा, कारण ती तेव्हा खूप घाबरलेली होती. तिच्या तोंडून शब्द सुद्धा फुटत नव्हते आणि फक्त आई आणि बाबा एवढंच म्हणत होती. त्यानंतर आजूबाजूला जाऊन मी तिथे सायलीची खूप चौकशी केली, तिचे आई वडील कुठे भेटताय की नाही हे बघितलं, परंतु तिथे मला कोणीच भेटलं नाही. आणि मग त्यानंतर मी सायलीला माझ्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. मला वाटत होतं की कोणी ना कोणी येईल आणि सायलीला घेऊन जाईल. तिचे खरी आई वडील आल्यावर मी सायलीला त्यांना देऊन टाकेल, परंतु तिचा शोध घेण्यासाठी कोणीच आलं नाही. दुर्दैवाने सायलीला काही सांगता सुद्धा येत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं. तिला तिचं नाव देखील माहित नव्हतं, त्यामुळे मी सायलीचं नाव प्रेमाने सायली ठेवलं. अर्जुन म्हणतो की परंतु त्या रात्री मिसेस सायलींसोबत असं काय झालं असेल आणि कोण असतील मिसेस सायलींचे खरे आई बाबा? अर्जुन म्हणतो की एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो आणि त्या गोष्टीचा वापर करून तुम्ही सायलीच्या खऱ्या आई वडिलांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. आणि मग अर्जुन विचारतो की कुठला पुरावा आहे का तुमच्याकडे? तर मधुभाऊ म्हणतात की जेव्हा मला सायली भेटली होती तेव्हा तिच्या हातामध्ये काही खेळणी होती आणि तिच्या गळ्यामध्ये एक लॉकेट सुद्धा होतं. तिच्याकडे ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मी जपून ठेवल्यात. आतापर्यंत आश्रमात जे जे मुलं राहायला आली त्या सर्वांच्या आठवणी मी एका गाठोड्यामध्ये बांधून ठेवल्यात आणि त्यामध्ये सायलीचं सुद्धा एक गाठोडा आहे आणि त्या गाठोड्यात ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपयोग करून तुम्ही सायलीच्या खऱ्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकता. ते ऐकून अर्जुन खूप खुश होतो. तर सायली सुद्धा तिथेच उभी असते, सायली सुद्धा तिथे आलेली असते आणि सायली ऐकते आणि मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ खरंच मला माझे आई बाबा पुन्हा भेटतील? मधुभाऊ म्हणतात की हो, तुला नक्की तुझे आई बाबा पुन्हा भेट. सायली सुद्धा आई बाबांची आता वाट बघायला लागलेली असते आणि अर्जुनलाही हे समजलेलं असतं. मधुभाऊ म्हणतात की सायलीचे आई वडील शोधण्यासाठी काही मदत लागेल जावई बापू, ती सगळी करायला मी तयार आहे. अर्जुन मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ ते गाठोडे कुठे आहेत? आश्रमामध्ये एक पेटी ठेवलेली आहे आणि त्या पेटीत
त्या सगळ्यांचे गाठोडे आहेत, तुम्ही जाऊन तिथे शोधू शकता. त्यामुळे अर्जुन आणि सायली आता दोघंही आश्रमाकडे निघालेले असतात, परंतु आश्रम हा पोलिसांनी सील केलेला असतो. सायलीला म्हणतो की हे बघा मिसेस सायली, आता इथे सील आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. मी नक्कीच यावर काहीतरी तोडगा काढतो, परंतु तुम्ही आता घरी जा. आणि कसं बसं करून अर्जुन आता सायलीला घरी पाठवून देतो. परंतु रात्रीची काही सायलीला झोप लागत नसते, कारण तिला सारखं आठवत असतं की मधुभाऊंचं बोलणं आणि तिला तिचे आई वडील भेटणार, यामुळे ती खूप खुश असते आणि तिला ते गाठोडं बघायचं असतं. त्यामुळे अर्जुनला ती काहीही विचारत नाही आणि रात्रीच्या वेळी ती आश्रमाकडे जाते. सायली आता घरातून आश्रमात निघालेली असते. आश्रम हा सील केलेला असतो, तर सायली आता आश्रमाच्या गेटवर चढून आश्रमामध्ये गेलेली असते आणि त्याच वेळी तिच्या पायामध्ये एक खिळा भरतो. ती खूप मोठ्याने ओरडायला लागते आणि त्याच वेळी तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि सायलीला उचलून घेऊन आता तो तिथून चाललेला असतो. खरं तर सायली जेव्हा घरातून जाते तेव्हा अर्जुनला ते समजलेलं असतं आणि अर्जुन तिचा पाठलाग करत आश्रमाकडे आलेला असतो. सायली अर्जुनला विचारते की अर्जुन सर, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी तुमच्या मदतीला चाललोय इथे. मिस सायली, जर तुम्हाला इथे कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, कारण हे आश्रम पोलिसांनी सील केलंय आणि तुम्हाला एक कळतंय का, तुमच्या अशा वागण्याने मधुभाऊंच्या केसमध्ये आणखी कॉम्प्लिकेशन येतील, म्हणून मी तुम्हाला इथे येण्यासाठी मना करत होतो. मध्ये राहूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जर आपण कायद्याच्या विरोधात गेलं तर कायदा सुद्धा आपल्या विरोधात जाईल आणि मग ही केस सुद्धा आपल्या हातून निघून जाईल. खरं तर ते गाठोडं सापडावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. तर प्रिया सुद्धा आता तिथे आलेली आहे. पण अर्जुन आणि सायली कसला शोध घेताय याचा आता तिला सुगावा लागलेला असतो आणि तिला हे देखील माहित असतं की अर्जुन आणि सायली आश्रमामध्ये जाऊन ते गाठोडं बघणार आहे आणि ते जर गाठोडं त्यांनी बघितलं तर ती खोटी तन्वी आहे हे सगळ्यांसमोर उघड होईल आणि माझं जर भांडं सर्वांसमोर फुटलं तर अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदार काय मला सोडणार नाही. त्यामुळे प्रिया मनाशीच ठरवते की काही झालं तरी अर्जुन आणि सायलीच्या हाती ते गाठोडं लागलं नाही पाहिजे. अर्जुन आणि सायली आता आश्रमामध्ये आलेले असतात आणि ते गाठोडं शोधत असतात. याच वेळी अर्जुनचं लक्ष त्या पेटीवर जातं. अर्जुन ती पेटी उघडून बघतो तर त्यामध्ये खूप सारे गाठोडे ठेवलेले असतात. अर्जुन आणि सायली आता सायलीच्या नावाचं गाठोडं शोध, परंतु तिथे सायलीचं गाठोडं हे नसतं. ते पुन्हा पुन्हा शोधू लागतात, परंतु सायलीच्या नावाचं गाठोडं कुठेच नसतं आणि मग अर्जुनच्या हे देखील गोष्ट लक्षात येते की इथे प्रियाच्या नावाचं गाठोडं देखील नाहीये. अर्जुनला समजलेलं असतं की नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे. तर सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला माझ्या नावाचं गाठोडं हवंय. तीच एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे मी माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकते. तर प्रिया मात्र हे सर्व खिडकीतून बघत असते आणि प्रियाच्या हातात असतात सायलीचं आणि तिचं स्वतःचं गाठोडं. प्रिया मनात म्हणत असते की तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न करा, परंतु आता काय तुमच्या हाताला ते गाठोडं लागणार नाही, कारण ते गाठोडं आता माझ्या हातात आहे. अर्जुन आता विचार करत असतो की सगळ्यांमध्ये सायलीचं आणि तन्वीचंच गाठोडं का बरं नाहीये आणि असं कोण असेल की ज्याला वाटत असेल की सायली तिच्या खऱ्या आईवडिलांना भेटू नये आणि सायलीला तिचे खरे आईवडील मिळू नये. सायली आणि अर्जुन दोघंही विचार करत असतात तर प्रिया त्यांना खिडकीतून बघत असते आणि त्याच वेळी प्रियाच्या फोनवर अस्मिताचा फोन येतो आणि मग रिंगटोनचा आवाज झाल्यामुळे आता अर्जुन आणि सायली धक्क्याने खिडकीकडे, दोघंही आता प्रियाचा पाठलाग करू लागतात. तर प्रिया तिथेच बाजूला लपून बसलेली असते. सायली अर्जुनला म्हणत असते की सर, कोणी नेलं असेल ते गाठोडं? सायली खूप रडत असते. तर अर्जुन म्हणतो की मला माहितीये मिसेस सायली की ते गाठोडं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, परंतु माझ्यासाठी तुमचे हे मौल्यवान अश्रू महत्वाचे आणि मी तुमच्या डोळ्यातले हे अश्रू नाही बघू शकत. प्लीज तुम्ही रडू नका ना. सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला आता चारही बाजूनी फक्त अंधार दिसतोय. आता माझा आनंद मला परत कधीच मिळणार नाही का? असं म्हणून अर्जुनला मिठी मारून आता सायली खूप रडत असते. अर्जुन सायलीला विचारत असतो की मिसेस सायली, तुम्हाला ती फोनची रिंगटोन जरा ओळखीशी वाटली नाही का? आणि मग प्रिया म्हणते की सर हो, मला माहितीये ती रिंगटोन कोणाची होती. ती रिंगटोन प्रियाच्याच फोनची होती. तर आता सायली आणि अर्जुन प्रियापर्यंत पोहोचणार आहेत आणि प्रियाला जाब देखील विचारणार आहे की सायलीचं गाठोडं तू का चोरलंस ते. अर्जुन आणि सायली समोर प्रियाचा खरा चेहरा देखील येणार आहे. तर मित्रांनो, असे ट्विस्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव,
या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.